आज मैत्रीचा रिझल्ट आहे. अरे 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 आला 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 आला. अरे बापरे, आला केवढा आहे तो. आई शपथ. प्रयत्न करतो की याला पूर्णपणे जंगलीच ठेवायचं, म्हणजे सेल्फ डिपेंडेंट राहावी. तरी शिरूचं वगैरे काही जेवण असेल तर शिरूचं जेवण पण शेअर करतो याच्यासोबत. आता जरा कम्फर्टेबल झाली, घाबरत वगैरे नाही आहे. इथे मस्तपैकी राहायला जागा वगैरे आहे. इथे राहते कधी, नाहीतर मग तिकडे ते कबड आहे, तिथे कापड वगैरे टाकून ठेवलंय मैत्रिणी आतमध्ये, तिथे पण झोपते. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा दिवस एकदम स्पेशल आहे. आज मैत्रीचा रिझल्ट आहे. सगळं मैत्री आज फुल युनिफॉर्म मध्ये. काय वाटतंय? काय नाही वाटत आहे? माहिती आहे पप्पा तर काय बोलणारच नाही. फटाफट जाऊया, रिझल्ट बघूया मॅडम काय म्हणते आणि आतमध्ये शूट करून देते का नाही हे पण माहिती नाही मला. बरीच गर्दी बघा पेरेंट्सची, शाळेची, सगळे कारमध्ये आले. मैत्रिणी घरापासून शाळेपर्यंतचा शॉर्टकट सुद्धा सांगितलं आपल्याला. आणि इथं बघा पूर्ण जाम झाला ॲक्च्युली. आता काय बापरे, तुझी पण रायटिंग माझ्यासारखीच खराब आहे. स्नॅप टेस्ट नोबिता मी 0 नंबर मिले. तिथं एक घसरगुंडी आहे. ये मजनू ने बनवलेली ड्राइंग. ये देखिए इसकी मजनू ने बनाई हुई ड्राइंग नहीं है. ये देखिए मजनू की ड्राइंग, मजनू भाई की ड्राइंग. फायनली रिझल्ट मिळाला मैत्रीचा. 68.19 आहे ना %. गोंधळ झाला, सगळं घेऊन तर आलं. हेल्मेट क्लासमध्ये विसरलं, परत हेल्मेट घ्यायला आता क्लासमध्ये जावं लागणार आहे. इथे मैत्री पण तिचा व्हिडिओ गेमचा व्लॉग शूट करते बघा. एक आधी आपण शूट केला होता, त्यामध्ये पण चांगला रिस्पॉन्स मिळाला होता व्ह्युअर्सचा. आता तिने दुसरं माइनक्राफ्ट वगैरे काहीतरी शिकली आणि ते खेळते. कसं सेटअप आहे बघा, लॅपटॉप आहे आणि इकडे गोप्रो ठेवला आपण, लाईट आहे आणि ह्या गोप्रोमध्ये हिचे रिॲक्शन्स कॅप्चर होणार त्या गेम्ससोबत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत रामभाऊन सोबत, जे आपल्याला एका अशा फिशिंग स्पॉटवर घेऊन आलेत ज्याची लोकेशन तुम्हाला गुगलवर दिसणारच नाही. म्हणजे हे पाण्याचे स्रोत तुम्हाला गुगल मॅपवर दिसणारच नाही. रामभाऊच्या म्हणण्यानुसार इथे रोहू मासे सुद्धा आहेत आणि तेच चेक करण्यासाठी आपण इकडे आलो होतो. म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओज प्लॅन करता येईल. कोणी दिली? तेवढे का ते चातुर बाबाला गॅरेज राजेश म्हणून त्याने शिले. मला बोलत दे रे, मला कुठं जायचं. जड आहे, जमेल तुम्हाला? पाण्यात ओले ना. मग ही अर्धी आहे वेट. आज काहीच आणलं नाही मी सामान. उडी मारासाठीच अरे गावात त्यासाठी बाबा रहू बी हे काय मांगूर आहे ना. यो यो हा मांगूर आहे. अरे हा आवळा टाकतोय. काय हे? अरे काय रे? मांगूर आहे, मांगूर. नाही रे, अरे धमक दिशी उठत. मांगूर आहे ना. शी मांगूर आहे. हा हे बघा मांगूर. हा मासा आहे बघ, मांगूर आहे. हा बे हा मिशा दिसतंय ना क्लिअर. नाही ना, मला नाही. अरे अरे ओढला. अरे हे सोडलं. अरे 2 मिनिटाचा फरक पडला ना इकडे गेला. काल वडापाव खाल्ला, पण घरी बनवला होता तो वडापाव. हा त्यात तरी सोडा वगैरे घालतात ना. मला सहन होत नाही सोडा. आली चिलापी, आली मोठी. करते बघ कोक करते. कुक. हे काय दगडे टाकले? बापरे, कसलं भारी फेकलं, एकदम गोल. चिलापी आहे, सकर आहे. बापरे, ये सकर. लय भारी की चिलापी पण. अशी सगळी यायला पाहिजे बघ. ते तुम्हाला विकायला होतील ना? अरे लय भारी होत. जातात नाही विकल्या? जातात ना, 50 रुपयाला. 50 रुपयाला ॲक्वेरियमच्या शॉपमध्ये बघा. मोठे नाही जात ना? मोठे नाही. सकर खाल्लाय का तुम्ही कधी? अरे 1 नंबर खायला. खाल्लाय नक्की? खाल्लं मी नाही बाबा. अरे काय लागतं एवढे मटणावर, मटण बी काय झक मारल. वाह. अरे 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 आला 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 आला. अरे बापरे, आला केवढा आहे तो. आई शपथ. ह्या साईडने, ह्या साईड. बापरे, केवढा आलाय बघा मांगूर. शिंगाडा. हा शिंगटा पण मिळाला. त्याशिवाय असंच नाही चाललं.
कसला वास आहे ते. भरपूर मोठा मासा होता आणि त्या माशाची खासियत पण तुम्हाला दाखवली. म्हणजे तो बरोबर कसं पाणी शोधतो आणि बरोबर पाण्यामध्ये तो जातो. म्हणजे तो जिकडे राहत असेल जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा तो बरोबर त्या कमी पाण्यातून जास्त पाणी जिकडे असेल तिकडे तो सरकत सरकत जातो. ही त्याची खासियत आहे मांगूरची, मरळची. म्हणजे जे जे मासे पाण्याच्या वरती येऊन श्वास घेतात ना त्यांची ही खासियत असते. हा कोणता मासा? चिलापीच आहे ना? मोठा चिलापी आलाय जरा. मोठा चिलापी, मोठा सकर कॅट आहे. कोणी बनवलं होतं? तुम्ही बनवलं होतं सकर का? कोणी बनवून दिलं होतं तुम्हाला? बनवून दिलं बघा हे सकर कॅट फिश आहेत. याला विषारी मासा पण म्हणतात हे लोक, पण विषारी वगैरे काय नसतो. इन्व्हेजिव्ह स्पीशीज आहे. पण हे ना ॲक्वेरियममध्ये वापरले जातात आणि ही साईज ॲक्वेरियममध्ये चांगल्या प्राईसमध्ये मिळते. म्हणजे होलसेलमध्ये एक एक मासा जो आहे ना हा 50 रुपयाला विकला जाईल. तर हा ठेवणार आहे. मोठे मासे मोठे सकर घेत नाही तर मोठे टाकून देत आहेत आणि मोठे मोठे चिलापी पण मिळालेत. हे दगड काय करतात टाकून? हे मासा ते लांब असं जोड म्हणजे त्यांना काय वाटतं का खायला टाकलं काहीतरी? कसलं गोल पाडता राव जाळं, मानायला पाहिजे. लयच प्रॅक्टिस झालेली दिसतीये. अरे बापरे केवढा आहे हा सकर. हाय शपथ. चांगले आले त्यावेळेस चिलापी. एक गोष्ट चांगली की रामभाऊ लहान मासे जे ते सोडून देतात परत. मला अजूनही नवल वाटतं गुगलमध्ये हे तळच नाही आहे, दिसतच नाही. चांगलं आहे. पाणी पण चांगलं, पाण्याला कसलं वास नाही कुठलं, काही नाही काही नाही. वा एकदम परफेक्ट जाळ फेकता राव तुम्ही. आहे वाटतं काही ना मोठा. हो 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 मांगूर आहे, मोठा मांगूर आहे. निकल बाहेर दिखा मुंह जरा. अरे गेला का काय? नाही आहे वाटतं. गेला ना, येईल परत येईल. पण लई चिलापी आले बघा कोपऱ्या कोपऱ्यालाच. चांगलं मिळालं तर चिलाप्या. आता हे चिलाप्या काय कुठं विकणार? रामटेकडी. सगळे सकरच आलेत का काय? अरे बापरे सगळे सकरच आहे ते. दिसायला सुंदर असतात पण सकर तसे. हा सकर कॅट मासा आहे. याला बहुतेक जण विषारी मासा म्हणतात पण तसं काही नाही आहे. इन्व्हेजिव्ह स्पीशीज आहेत, म्हणजे बाहेरच्या देशाची ही स्पीशीज आहे. ब्राझील या साईडला हे जास्त मिळतात हे मासे नदीमध्ये. आणि हे मासे ना बहुतेक मांगूर सोबत आपल्या इकडे इम्पोर्ट झाले. मांगूर आणि चिलापी सोबत यांचे जे लहान लहान पिल्लं वगैरे असतील थोडेफार आले आणि हे चिलापी सारखेच कुठे पण जगू शकतात. बऱ्याचदा काय होतं की ॲक्वेरियम मध्ये हे मासे सोडले जातात आणि मोठे झाले की हे मासे नदीमध्ये सोडून देतात आणि त्यांचं मग प्रजनन झालं आणि नदीमध्ये यांची संख्या वाढली. कालपासून आहे ना आपण 3 व्हिडिओज एडिट केले. सकाळी डेली ब्लॉगचा एक व्हिडिओ एडिट केला होता आणि हिंदी चॅनलसाठी जो व्हिडिओ एडिट करायचा होता आपला पोपटीचा व्हिडिओ एडिट करायचा होता त्याने फार उशीर घेतला. म्हणजे रात्रभर बसून पण तो व्हिडिओ एडिट झाला नव्हता आणि सकाळी एडिट झाला तो व्हिडिओ. त्यानंतर मग आजचा डेली ब्लॉग आपण एडिट केला. तशी भरपूर मशक्कत करावी लागली आणि त्यामध्ये आज मैत्रीचा रिझल्ट सुद्धा होता. नेमकं मैत्रीचं जे एडिट करत होतो म्हणजे जो व्हिडिओ आम्ही शूट केला होता त्यामध्ये लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन ठेवावी लागते. पण काय माहिती काय झालं, गडबड झाली. केली होती ऑन पण व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला. 2.5-3 तासाची सगळी मेहनत पाण्यामध्ये गेली आणि आता त्यासाठी आपल्याला परत रात्री शूट करावं लागणार आहे. कारण की आता आपण शूट करू शकत नाही. माझ्या मागे तुम्ही बघा किती आवाज आहे. घराच्या समोरच फर्निचरची फॅक्टरी आहे. इतका बेकार आवाज येतो, इतका बेकार आवाज येतो ना. म्हणजे ते मशीन कॅकू व्हिडिओमध्ये पण येत असेल बघा. आता तुम्हाला आवाज येतच असेल. 10 वाजलेत बघा तिकडे. 10 म्हणजे 15 मिनटं पुढे आपल्याकडे. तर अशी सगळी मशक्कत करावी लागते, अशी सगळे चॅलेंजेस फेस करावं लागतात.